दरम्यान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत छत्रपती संभाजीनगरवरून। त्यांच्याकडे आपण जाऊया। सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि आज आहे निकालाचा दिवस। सध्या काय चित्र तुम्हाला दिसते, कारण एक 1.5 तास राहिलेला आहे निकाल मतमोजणी सुरू होण्यासाठी? फराज, आपण म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरची निवडणूक सुद्धा तेवढीच हाय व्होल्टेज झालेली होती। या ठिकाणचे जे काही उमेदवार असतील किंवा त्यांनी प्रतिष्ठा जी होती ती पणाला लावलेली होती, विशेष प्रयत्नही केलेले होते आणि एवढंच काय तर मोठमोठे दिग्गज नेते सुद्धा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल ते पिंजून काढत होते। आज आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वेळच शिल्लक राहिलेला आहे। त्यानंतर जे काही उमेदवारांचं भवितव्य जे काही झालेलं होतं, म्हणजे आतापर्यंत फक्त एक्झिट पोल आपण पाहिला होता, मात्र आता एक्झॅक्ट पोल जो आहे तो येणार आहे। त्यामुळे प्रामुख्यानं प्रत्येक उमेदवार जो आहे त्याचं भवितव्य जे आहे ते आता काही वेळामध्ये समोर येणार आहे, ठरलेलं आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर मतदार राजांनी जो काही मतदानाच्या माध्यमातून जो काही कल दिलेला आहे, यावर्षीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मागील वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी मतदानाचा आकडा जो आहे तो कुठेतरी ढासळल्याचं पाहायला मिळालेला आहे। कारण राजकीय नेत्यांच्या हालचाली असतील किंवा राजकीय नेत्यांनी घेतलेल्या भूमिका असतील किंवा त्यानंतर आरक्षणासारखे काही मुद्दे असतील, यानंतर बहुतांश परिणाम हा मतदानावर पाहायला मिळालेला होता। मात्र जे कोणतंही संपूर्ण झालेलं मतदान जे आहे ते मतदानाच्या माध्यमातून जनतेनं कोणाला कौल दिलेला आहे ते आज तर समजणारच आहे। काही वेळानंतरच ही काउंटिंग सुरू होत आहे। काउंटिंगसाठी जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर 3 सुरक्षा लेयर जे आहेत त्या मतदारसंघाच्या, म्हणजे ते जे 3 सुरक्षा लेयर आहेत ते त्या ठिकाणच्या मतदान काउंटिंग सेंटरच्या बाहेर आहेत। त्या ठिकाणी 3 प्रकारची सुरक्षा लेयर जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। सुरक्षा रक्षक असतील, सीआरपीएफ असेल, एसआरपीएफ असेल, पोलीस असतील, यांचा या ठिकाणी कडा पहारा पाहायला मिळतो। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की जे काही मतदार केंद्र असतील त्या मतदान केंद्रावर काही गोंधळ पाहायला मिळालेला होता, कारण उत्स्फूर्त असलेले कार्यकर्ते जे आहेत त्यांना काही गोष्टी मान्य नव्हत्या। त्यानंतर काही जर मतदार असतील त्यांनी सुद्धा ईव्हीएम संदर्भात काही घेतलेल्या हालचाली ज्या होत्या त्या संदर्भातही सुरक्षेची खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठेतरी थंडावा जरी पाहायला मिळत असला तरी सुद्धा कुठेतरी वोटिंग केंद्रावर कुठेतरी हॉट वातावरण पाहायला मिळतं, म्हणजे या ठिकाणी गरमीचा माहोल आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी येईल की आता सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थंडावा थोडासा दिसत असेल, पण जसं जसं काउंटिंग सुरू होईल तसं वातावरण तापणार आहे हे नक्की आहे। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।